सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण कल्याणमधील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा सुंदर असा अनुभव बघणार आहोत। स्वामींना खरंच अशक्य कुठलीही गोष्ट नाही, फक्त अंतःकरणापासून स्वामींना हाक मारणं जरुरीचं असतं। जर अंतःकरणापासून स्वामींना हाक मारली तर स्वामी उभे राहतात। या अनुभवातून आपल्याला हेच शिकायला मिळणार आहे। त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा। चला तर मग वेळ न लावता आपण या ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, आज माझा अनुभव शेअर करण्याचा एकच उद्देश आहे। माझ्या या अनुभवातून कुणाला तरी प्रेरणा मिळावी आणि ते देखील स्वामींच्या सेवेत यावं, सेवा करावी आणि ज्यांना कुणाला माझ्याच सारखा प्रॉब्लेम आहे त्यांनी देखील स्वामींची अशा प्रकारे सेवा करा, तुमचा देखील प्रॉब्लेम दूर होईल। या हेतूनेच मी आज माझा हा अनुभव येथे शेअर करत आहे। स्वामी भक्तांनो, मी कल्याणमधील रहिवासी कोळसेवाडी केंद्रातील सेवेकरी। माझे नाव अनिता जाधव असे आहे। मी गेल्या खूप साऱ्या वर्षापासून स्वामींच्या सेवेत आहे। स्वामींच्या सेवेत येण्याचं कारण म्हणजे माझ्या मुलीची मैत्रीण होती, ती काय करायची, त्या दोघीजणी सोबत स्कूलला जात असायच्या। त्यावेळेस महाराजांचं केंद्र त्या रस्त्यातच मध्ये होतं। ती मुलगी महाराजांचा नमस्कार करायची आणि पुढे मग आम्ही जायचो, माझी मुलगी आणि ती। माझी मुलगी घरी येऊन मला सांगायची की ती असं असं करते। त्यानंतर हळूहळू तिच्या आईसोबत माझी ओळख झाली आणि आम्ही चांगल्या मैत्रिणी झालो। मग तिने मला स्वामी सेवेविषयी सांगितलं आणि मग तेव्हापासून मी स्वामींची सेवा करू लागले। आज माझ्यामुळे माझ्या घरातील प्रत्येक सदस्य हा स्वामींचा सेवेकरी झाला आहे। खूप काही सेवा करत नाही, पण महाराजांना मानतात, एक श्रद्धास्थान स्वामी बनले आहे। कुठलीही गोष्ट करण्याअगोदर स्वामींना विचारलं जातं आणि स्वामींना मुजरा वगैरे करून तर घराबाहेर सर्वजण पडतात। असं मग काय झालं की असंच खूप दिवस झाले, घरात सर्व काही व्यवस्थित चालू होतं, स्वामी कृपेने सर्व व्यवस्थित होतं। पण म्हणतात ना की आयुष्यात कधी दुःख येईल ते कधी सांगता येत नाही। त्यामुळे सेवेचा जर बॅलन्स असेल ना तर महाराज आपल्यावरचं दुःख संकट हे दूर करत असतात। त्यासाठी कंटिन्यू सेवा करणं हे खूप गरजेचं आहे। 3 अध्याय 11 माळी जप यासाठीच असतो, कारण आपली रोजची थोडी थोडी सेवा करून आपलं थेंब थेंब तळे साचे या हेतूप्रमाणे, या उक्तीप्रमाणे आपले सेवेचा बॅलन्स आपल्या खात्यामध्ये जमा होत असतो। असंच काय झालं की आता 1 वर्ष झालं माझं ह्या अनुभवाला, तो अनुभव तुमच्यासोबत शेअर करते। आत्तापर्यंत स्वामींनी लाखो असे खूप छोटे मोठे अनुभव दिले, पण हा अनुभव माझ्यासाठी खूप मोठा आहे। त्यामुळे हा अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे। गेल्या 8 डिसेंबर 2024 या दिवशी माझ्यासोबत घडलेली ही घटना। मला अचानक अटॅक आल्यानंतर मी घरातच, मला लगेच 10-15 मिनिटातच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं। ही देखील स्वामींचीच कृपा की मी लवकर हॉस्पिटलला गेले। त्यानंतर माझी लगेच अँजिओग्राफी करण्यात आली, त्यानंतर अँजिओप्लास्टीही झाली। त्यामध्ये मला 2 ब्लॉकेज आहे असे कळण्यात आलं। एक 100% होता आणि एक थोडासा होता। पण माझा एक मोठा प्रॉब्लेम होता की माझे हे दोन्ही ब्लॉकेज एकाच ठिकाणी एकीकडूनच नव्हते, दोन्ही साईडनी होते, राईट आणि लेफ्ट दोन्हीकडनं होते। त्यामुळे जो 100% आहे त्याचं माझं ऑपरेट करण्यात आलं आणि त्यानंतर मला खूप साऱ्या गोळ्या वगैरे चालू झाल्या। आता 1 वर्ष झालं होतं। मग मला डॉक्टर 5-6 महिन्यांनी चेकअपला बोलवत असायचे। आता खूप भीती वाटत होती, कारण दुसरंही एकीकडे माझं ब्लॉकेज होता। परत कधी काय होईल काहीच सांगता येत नव्हतं। त्यामध्ये माझी एक भाची सून आहे, ती डॉक्टर आहे। डॉक्टरांनी मला काय केलं, गोळ्या चेंज करून दिल्या। त्या गोळ्यांचा मला खूप सारा ॲलर्जिकपणा होऊ लागला आणि त्या गोळ्यांचा मला त्रास होऊ लागला। माझा BP अचानक लो होऊ लागला, त्यामुळे मला प्रचंड त्रास होऊ लागला। मग माझी भाची सून म्हटली, आपण आता हॉस्पिटलला जाऊ। मी ऑगस्टमध्ये हॉस्पिटलला गेली होती, तेव्हा चेकअप केलं होतं। तेव्हा डॉक्टर म्हटले की तुमचा जो दुसरा ब्लॉकेज आहे त्याचा देखील तो काढून घ्यावा लागेल असं त्यांनी म्हटलं। त्यावेळेस खूप भीती वाटत होती की आता मला पुन्हा तसंच व्हावं लागेल की काय, तेच ऑपरेशन व्हावं लागेल की काय, खूप भीती मला वाटत होती। मग आत्ता ह्या सप्ताहामध्ये स्वामी जयंतीला जेव्हा मठामध्ये सप्ताह बसला होता, आमच्या मठामध्ये खूप सारे सेवा होतात, खूप छान सप्ताह होतो, खूप मोठ्या सेवा आमच्या केंद्रामध्ये होत असतात। माझी मुलगी या सप्ताहाला बसली होती, तिने पहाटचंच वाचन घेतलं होतं। पहिल्याच दिवशी काय झालं की मला हॉस्पिटलला जायचं होतं, चेकअपसाठी डॉक्टरांनी बोलवलेलं होतं।
डॉक्टर म्हटले की आपण दुसरी टेस्ट करून बघू, जर सर्व पॉझिटिव्ह आलं तर आपण लगेच ऑपरेट करून टाकूया, असं डॉक्टर म्हटले होते. मग माझी मुलगी वाचन करून आली. मग माझी मुलगी आणि मी हॉस्पिटलसाठी जाण्यासाठी निघालो आणि माझा वेळ येण्यासाठी खूप वेळ होता, कारण या टेस्ट करण्यासाठी 1-2 तास हे लागत होते. मग खूप वेळ होता. त्यावेळेस मी काय केलं की माझी जी हाताची नाडी आहे त्यावरती महाराजांचा जप चालू केला. महाराजांचा कंटिन्यू नामस्मरण माझ्या मुखातून चालू होतं. नाडीवरती मी करत होते. जशी वेळ पुढे ढकलत होती तसतशी मनात धडधड वाढत होती, भीती वाढत होती आणि स्वामींना एकच प्रार्थना करत होती की स्वामी, हे संकट माझ्यावरचं टाळा. माझी ही काही माझ्यावरती आली आहे वेळ, ती नको. मला या संकटाला पुन्हा सामोरं जायचं नाही. मला ऑपरेट करायचं नाही आहे. स्वामी, काहीतरी चमत्कार करा. अशक्य ही गोष्ट शक्य करा. फक्त तुम्हीच करू शकतात. स्वामींना असं विनवणी करत होते आणि कंटिन्यू नाडीवरती महाराजांचा जप चालू होता. मग माझा नंबर आला आणि डॉक्टरांनी माझे सर्व काही चेकअप केलं. 1 तास त्यामध्येच गेला. मनामध्ये स्वामींचं नाव कंटिन्यू चालूच होतं. मनात भीतीही खूप वाटत होती, पण स्वामी आहे पाठीशी वाटत होतं. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचं हे वाक्य आठवत होतं आणि मनाला थोडासा धीर येत होता. त्यावेळेस काय झालं की मग सर्व रिपोर्ट झाले. माझं चेकअप झालं आणि रिपोर्ट आले. ज्यावेळेस रिपोर्ट आले त्यावेळेस डॉक्टरांनी मला सांगितलं की ताई, ही आश्चर्याची गोष्ट आहे. तुमचा जो ब्लॉकेज होता तो पूर्णपणे नॉर्मल झाला आहे. तुमचे सर्व काही रिपोर्ट हे नॉर्मल आलेले आहे. बघा स्वामी भक्तांनो, आज मी दिवसाच्या 7 ते 8 गोळ्या खात होती. त्या गोळ्या खाऊन मी इतकी हैराण झाली होती की बस. आणि ऑपरेशन मला आता करायचं नव्हतं. माझ्या स्वामींनी अशक्य असणारी गोष्ट शक्य केली. डॉक्टरांनी ज्यावेळेस ही गोष्ट सांगितली त्यावेळेस स्वामींचे खूप आभार मानले. हे फक्त आणि फक्त तुम्हीच केलं आहे माझ्या आयुष्यात. स्वामी भक्तांनो, आज मी फक्त 3 गोळ्या स्वामी कृपेने खात आहे. बाकीचं काहीच नाही. सर्व काही व्यवस्थित आहे. स्वामींनी सर्व व्यवस्थित केलं माझं. मी जे काही त्रास होता तो सर्व काही नॉर्मल झाला आहे आणि मला विश्वास आहे की स्वामी महाराज असेच माझ्या कुटुंबासोबत आणि जे कोणी असेच काही दुःखात त्रासात आहे त्यांना देखील स्वामी महाराज त्यांच्या हाकेला धावून जाणार आहे. फक्त स्वामी भक्तांनो, एकच करा. जे काही करणार आहे ते फक्त खूप अंतःकरणापासून, खूप मनापासून स्वामींचं करा. भले तुम्ही 11 माळी जप करू नका, पण एकच माळ अशी करा ना की ती 11 माळीच्या बरोबरीती असेल. एक तन मन धनाने एकरूप स्वामींशी होऊन फक्त ही माळ करा. 11 माळी तुम्ही केल्या, मग तुमचं लक्ष जर त्याच्यात नसेल तर त्याचा काही एक उपयोग नाही. जे करायचं ते फक्त अंतःकरणापासून करा. एवढंच माझं तुम्हाला कळकळून सांगणं आहे. स्वामी भक्तांनो, खरंच स्वामीमध्ये खूप ताकद आहे. स्वामी अशक्य असणारी गोष्ट शक्य करून दाखवतात, असा मला आलेला हा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता. खरंच ताई, तुमचा अनुभव खूप छान होता. स्वामी भक्तांनो, तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.